मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी कामांसाठी आज मेगा ब्लॉक। हार्बर मार्गावर वाशी ते कुर्ला मेगा ब्लॉक, मात्र आज पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक नसणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गटनेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज दिल्लीला जाणार। स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीला हे नेते हजेरी लावणार। काल रात्री उशिरा हॉटेल ट्रायडेंटमध्ये महाविकास आघाडीची बैठक। आज महाविकास आघाडीच्या 100 उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता। शरदचंद्र पवार पक्षाचे 58 उमेदवार निश्चित झाल्याची माहिती। महायुतीत 265 पेक्षा जास्त जागांचं वाटप निश्चित। शेवटच्या 10 ते 15 जागांवर तिढा असल्याची माहिती। येत्या 1 ते 2 दिवसात निर्णय, शिंदे फडणवीसांची माहिती। भाजपची पहिली यादी लवकरच जाहीर होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर तिढा नसलेल्या जागांवरच्या उमेदवारांची घोषणा लवकरच होणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची शक्यता, त्यात 100 नावांचा समावेश असण्याचीही शक्यता। झारखंडमध्ये भाजपची 66 जणांची पहिली यादी जाहीर। या पहिल्या यादीत 11 महिलांना उमेदवारी जाहीर। माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्यासह अनेक नेत्यांना उमेदवारी जाहीर। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची बैठक। मुंबईतील टिळक भवनात काँग्रेस नियुक्त वरिष्ठ निरीक्षकांची बैठक। रमेश चन्नीथला यांच्यासह देशभरातून काँग्रेसचे नेते बैठकीला उपस्थित। महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी चर्चा झाली। लवकरच यादी जाहीर होईल, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांची माहिती। शरद पवार महाविकास आघाडीचे रचनाकार, काँग्रेसच्या रमेश चन्नीथला यांचं विधान। तर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण ते ठरवू, चन्नीथलांची स्पष्टोक्ती। गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा। चंदीगडमध्ये झालेल्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। गृहमंत्री अमित शहांच्या महायुतीतील नेत्यांना कानमंत्र। जनकल्याण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या सूचना। बंडखोरी होणार नाही याची काळजी घेण्याचंही आवाहन। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। येत्या 23 ऑक्टोबर रोजी केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवारी अर्ज भरणार। वंचितची आज मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत बैठक। अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। मुंबईतील सर्व 36 जागा वंचितकडून लढवणार जाणार असल्याची सूत्रांची माहिती। वंचित बहुजन आघाडीची चौथी यादी जाहीर। पहिल्या 3 यादीतून 51 जणांना उमेदवारी, चौथ्या यादीत 16 उमेदवारांचा समावेश। विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना एकत्र येण्याच्या तयारीत। एकत्र निवडणूक लढवण्याबाबत आनंदराज आंबेडकर आणि अण्णा शेंडगे यांची बैठक। मनोज जरांगेंची आज जालन्यात निर्णायक बैठकीचं आयोजन। सकाळी 10 वाजता विधानसभा निवडणुकीत लढायचं की पाडायचं याचा अंतिम निर्णय आज जरांगे जाहीर करणार। मनोज जरांगे निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधात त्याच मतदारसंघातून लक्ष्मण हाके निवडणूक लढवणार, हाकेंचा इशारा। सोलापूरच्या माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा मिनल साठेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। माढा विधानसभेतून निवडणूक लढवण्यासाठी साठे इच्छुक असल्याची माहिती। मवियामध्ये विदर्भाच्या जागा वाटपावरून तिढा कायम। वाटप झालेल्या जागांपेक्षा ठाकरे गटाकडून अजून 4 जागांची मागणी। विदर्भात 12 जागांहून कमी जागा घेणार नसल्याची ठाकरे गटाची भूमिका। टिळक भवनात नाना पटोलेंच्या समर्थकांची घोषणाबाजी। निरीक्षकांची टिळक भवनातील बैठकीदरम्यान नाना पटोले मुख्यमंत्री होवत अशा कार्यकर्त्यांकडून घोषणा। बारामतीतून अजित पवारांच्या उमेदवारीचे संकेत निश्चित। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच बारामतीमध्ये रिक्षावर फ्लेक्स लावून प्रचाराचे
प्रचाराच्या तयारीला सुरुवात. अहमदनगरच्या पारनेरमध्ये अजित पवारांच्या सभेत घोषणाबाजी. निलेश लंकेंनी तुम्हाला पाठवलंय का? घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी खडसावलं. कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची बैठक. विद्यमान आमदार जयश्री जाधव यांच्यासह इच्छुक उमेदवार दाखल. खासदार शिवाजीराव काळगे घेणार मुलाखती. कोल्हापूर दक्षिण निवडणुकीचा सामना अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील. पोस्टर वॉरमुळे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ चर्चेत. रत्नागिरीच्या गुहागर मतदारसंघावर शिवसेनेच्या शशिकांत चव्हाणांचा दावा. उदय सामंत यांनी म्हटल्याप्रमाणे गुहागरमधून शिवसैनिक लढणार. उमेदवारी मिळेल असा चव्हाणांना विश्वास. विधानसभा निवडणुकीसाठी सोलापुरात सकल मराठा समाजाकडून इच्छुकांच्या मुलाखती. सोलापूरच्या 11 विधानसभा मतदारसंघांसाठी तब्बल 150 उमेदवारांनी मुलाखती दिल्याची माहिती. समाजवादी पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा. अबू आझमी, रईस शेख, रियाज आझमी, निहाल अहमद आणि इर्शाद जहागीरदार यांचा समावेश. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांविरोधात रश्मी बर्वेंना काँग्रेस निवडणूक रिंगणात उतरवण्याची शक्यता. दक्षिण पश्चिम मधून रश्मी बर्वे निवडणूक लढणार का याकडे लक्ष. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार राजू पारवे फडणवीसांच्या भेटीला देवगिरीवर, तर राजू पारवे उमरेड विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मनधरणीसाठी भाजपचे प्रयत्न सुरू. कोपरगाव मतदारसंघातून कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचं निवडणूक आयोगाला पत्र. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर कारवाईची मागणी. वोट जिहाद म्हणून धार्मिक भावना दुखावल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप. परभणीमध्ये भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांना धक्का. जिंतूर तालुकाध्यक्ष आणि बंजारा समाजाचे नेते विनोद राठोड यांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. भाजपचे माजी आमदार सुभाष साबणेंचा पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा. देगलूर विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यानं राजीनामा दिल्याची माहिती. तिसऱ्या आघाडीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता. आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ. 24 तासात खुलासा करण्याची निवडणूक आयोगाची नोटीस. मतदारांना आणण्यासाठी फोन पेने पैसे पाठवा असं बांगर यांनी म्हटलं होतं. ठाकरे गटाकडून कारवाईची मागणी. मुस्लिमांसाठी फक्त वंचित लढते. ते म्हणतात आम्ही स्पीकर भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवू. मात्र त्याला विरोध करून राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वात आधी वंचित करेल. सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य. ठाकरे गटातील प्रवेशानंतर कार्यकर्त्यांकडून राजन तेलींचं बांदा इथे जल्लोषात स्वागत. सावंतवाडीत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. राजन तेलींचं वक्तव्य. राजेंद्र शिंगणेंचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. राजेंद्र शिंगणेंच्या उमेदवारीला त्यांची पुतणी गायत्री शिंगणेंचा विरोध. अजित पवार पक्षाचे नेते राजेंद्र शिंगणे यांच्यावर गायत्री शिंगणेंची जोरदार टीका. शरद पवारांनी पक्षात घेतलं असलं तरी जनता तुम्हाला साथ देणार नाही. गायत्री शिंगणेंचा टोला. सिंदखेड राजा मतदारसंघातून गायत्री शिंगणे निवडणूक लढवण्यावर ठाम. राजेंद्र शिंगणेंविरोधात अपक्ष निवडणूक लढवणारच. गायत्री शिंगणेंचा निर्धार. राजेंद्र शिंगणेंच्या शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष. राजेंद्र शिंगणे शरद पवार पक्षाकडून विधानसभा लढवणार असल्याचं स्पष्ट. महाराष्ट्राचे युती सरकार लोकांच्या मतावर नाही तर खोक्यावर आलंय. महाराष्ट्राचं सरकार तर जाईलच, सोबत दिल्लीचं सरकारही जाणार. समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांचे महायुतीवर ताशेरे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। उद्धव ठाकरेंच्या उपचारानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनंत अंबानी मातोश्रीवर गेल्याची माहिती। भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आज भाईंदरमध्ये शक्ती प्रदर्शन करणार। नरेंद्र मेहता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। भाजप प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांच्या ऑफिस समोर मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। केनेकर यांच्या जरांगेंबाबतच्या वक्तव्यानंतर मराठा समाज आक्रमक। महाराष्ट्रातील बँक कर्मचारी संघटनेने पुकारला संप। पुरेसं संरक्षण देण्याच्या मागणीवरून कर्मचाऱ्यांचं 16 नोव्हेंबरला लाक्षणिक उपोषण। ज्यांना फायदा हवा होता ते तिकडे गेले, बाकी निष्ठावंत इथेच थांबले। रोहिणी खडसे यांचं पक्षांतराबाबत वक्तव्य। इच्छुकांची भाऊ गर्दी प्रचंड आहे, गर्दी आणखी वाढत जाईल, रोहिणी खडसेंचं वक्तव्य। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही पाहिलं काम। नियुक्तीनंतर रहाटकर विधानसभा निवडणुकीच्या स्पर्धेतून बाहेर। घाटकोपर फलक दुर्घटनेप्रकरणी आरोपी भावेश भिंडेला जामीन। काल सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती। मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आरोपी परमेश्वर यादवला न्यायालयीन कोठडी। मालवण न्यायालयानं ही कोठडी सुनावली। मुंबईतील पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची हजेरी। अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवली परिसरात मुसळधार पाऊस। अकोल्यात पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची तारांबळ। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। खासगी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला शेतमाल ओला झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। नाशिकच्या चांदवडमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ। चांदवड बाजारपेठेत शिरलं पाणी। पांचाळ वस्ती पूर्ण पाण्यात, तर 1.5 तासाच्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत। पावसामुळे जनावरेही दुखावली। नाशिकच्या चांदवडमध्ये पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण। रस्त्यावर गुडघाभर पाणी भरल्यानं अनेक वाहनं पाण्याखाली, तर आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेती धोक्यात। भात शेतीचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। सोयाबीन, कापूस या पिकांना फटका बसण्याची शक्यता। परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करावेत। नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। विजया रहाटकर यांना मिळाला महाराष्ट्रातील पहिल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा मान। नियुक्तीनंतर संभाजीनगरमध्ये रहाटकरांचं जोरदार स्वागत। जालन्यातील भोकरदनमध्ये मनोज जरांगे समर्थकांकडून भाजप नेते संजय केनेकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। केनेकरांनी जरांगेंविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध। यवतमाळच्या ढाणकीमध्ये बीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरवर माथे फिरूचा धुमाकूळ। टॉवरजवळ कायमस्वरूपी चौकीदार ठेवण्याची नागरिकांची मागणी। रायगड जिल्हा समन्वयक आणि शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझरडे हद्दपार। कोणतेही दखलपात्र गुन्हे नसताना भरत गोगावलेंच्या दबावाखाली कारवाई केल्याचा आरोप। फाईन आर्ट छायाचित्रकार सुजाता सेठिया यांच्या 1000 कट्स प्रदर्शनाचं आयोजन। मुंबईच्या महालक्ष्मी इथे आयोजित प्रदर्शनात महिला अत्याचारावर प्रकाश। गडचिरोलीतील माओवादी दाम्पत्याचं गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण। शासनानं जाहीर केलं होतं 8 लाखांचं बक्षीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।